पशुपालक मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत जातीवंत गायीची निर्मिती कशी करायची। जातीवंत गायीची निर्मिती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंशावळीची नोंद ठेवणं। आपण गायीच्या कानात बिल्ला लावून बिल्ल्यावरील नंबर पाहून त्या नंबरद्वारे त्या गायीची नोंद ठेवली पाहिजे। समजा एखाद्या गायीला नंबर 15 आहे आणि त्या गायीचे कृत्रिम रेतन केले तर 15 नंबर पुढे गायीला रेतन केले हे दिनांकासहित लिहून ठेवलं पाहिजे। तसेच कृत्रिम रेतन करताना ज्या कांडीतील वीर्य वापरले त्यावर ज्या बैलाचे वीर्य त्यात आहे त्या बैलाची कंपनी, नाव, त्याचा नंबर, त्याच्या आईची दूध देण्याची क्षमता दिलेली असते त्या बैलाच्या नंबरची नोंद देखील आपण करून ठेवली पाहिजे। समजा त्या बैलाचा नंबर 1005 आहे। समजा भविष्यात 15 नंबरच्या गायीला कालवड झाली आणि तिला आपण नंबर 16 दिला तर 16 नंबर गायीला कृत्रिम रेतन करताना 1005 नंबरचा बैल वापरू नका आणि जर वापरलाच तर नातलगांमध्ये प्रजनन झाल्यामुळे पुढची पिढी कमी शक्तीची तसेच रोगट पैदा होऊ शकते। सिमेंटची निवड करताना बाजारामध्ये खात्रीशीर कालवडीला जन्म देणारी सिमेंट्स उपलब्ध असून त्यामुळे प्रजननानंतर आपणास कालवड जन्मास येते आणि त्या कालवडीची अधिक दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या कालवडीमध्ये निर्मिती होऊ शकते। अशा प्रकारे चांगल्या वळूची निवड करून वंशावळीच्या नोंदी ठेवून आणि नातलगातील प्रजनन टाळून आपण जातीवंत गायीची निर्मिती करू शकतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।